गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि आता हा पूर ओसरायला सुरुवात झाली आहे। पावसाने आता विश्रांती घेतली आहे, त्यामुळे पूर ओसरण्यास सुरुवात झाली। मात्र धरणामधून पाण्याचा विसर्ग हा सुरूच आहे। गंगापूर धरणामधून 10,988 क्युसेक्स इतका पाण्याचा हा विसर्ग सुरू आहे। तर काल बुडालेल्या दुतंड मारुतीच्या छातीपर्यंत आता पाणी आलेले आहे आणि नाशिक शहर आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरण मात्र कायम आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील नाशिकमधून जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्या बरोबर आहेत। सागर, एक कुठेतरी हा दिलासा म्हणावा लागेल। एकतर ज्याला पुराचा परिमाण समजलं जातं ते म्हणजे दुतोंड्या मारुती काल पूर्णपणे बुडाला होता, आता मात्र छातीपर्यंत पाणी आले, म्हणजे ओसरायला सुरुवात झाली। काय नेमके सध्याचे तपशील आहेत? नक्कीच काल सायंकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे, यामुळे आता गोदावरी नदीची जी पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती ती आता कमी होताना पाहायला मिळते। मी आता नाशिकच्याच रामकुंड परिसरामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे बघितलं तर हाच तो दुतोंड्या मारुती आहे, जो काल सायंकाळच्या सुमारास पूर्ण बुडालेला होता आणि गंगापूर धरणातून तब्बल 10,998 क्युसेसचा जो पाण्याचा विसर्ग सुरू होता तो आता पुन्हा कायम असला तरी शहरातील आजूबाजूच्या नदी नाल्यांमधून जे पाणी होळकरपुरापर्यंत येतं, यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होते। ती 13,000 पेक्षा जास्त होती, मात्र आज ती कमी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। आज 11,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग हा जो होळकर जो पूल आहे त्याच्यामधून होताना पाहायला मिळतोय। मात्र जी पूर परिस्थिती जी आहे ती काही प्रमाणात तशीच्या तशी दिसताना आपल्याला पाहायला मिळते। या परिसरात रामकुंड परिसरात असलेले जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते अजून ही पाण्याच्या खाली गेलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात। जे मोठे मंदिरं आहेत त्यांना पाण्याने वेढलेलं आपल्याला दिसतंय। त्याचबरोबर इतर धरणांचा जर विचार केला नाशिकच्या, त्याच्यातून जरी पाण्याचा विसर्ग कमी केला असला तरी पाण्याचा विसर्ग जो आहे तो अजून देखील सुरू आहे। त्याचबरोबर आज देखील पाऊस येण्याचा अंदाज जो आहे तो प्रशासनाने हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी नागरिकांनी स्वतः स्थलांतरित व्हावं असं आवाहन जरी केलं असलं तरी नागरिकांनी याबाबत खबरदारी बाळगावी असं देखील सांगण्यात आलेलं आहे। मात्र आज देखील पाऊस पडणार आहे, यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि जर पावसाचा ओघ सुरू राहिला तर धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येऊ शकतो असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी नाशिकमधून आपल्याकडून काय नेमकी ताजी खबर बात आहे जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर नाशिकमधून होते।